आता इकडं तर यजमान संघ स्पर्धेमध्ये उतरलाय आणि आयोजकांचा संघ बॅटिंगसाठी आला पाले या संघाविरुद्ध पाली 11 पाले. तर एका बाजूला हर्षित सांज 11 धाकटी जुई, आतिश घरत आणि त्यांच्या बरोबरीने सोमनाथ मात्रे स्पर्धेचे आमच्या आयोजक. पहिल्या फेरीमधला चौथा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. A1 जोडी पुरस्कृत श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक ट्रॉफी 2026 धाकटी जुई. पहिला बॉल वेगात टाकला सौरभने, लेन बॉल होता. फलंदाज डाव्या हाताचा आपण पाहता आतिशसाठी दोन्ही आयोजक आहेत मंचावर. तर विकेटवरती आयोजकांचा संघ मैदानामध्ये उतरलेला आहे. धाकटी जुईचा हा संघ क्रीडांगणाच्या आतमध्ये त्यांच्या अपोजिटला पाले 11 पाले या टीमला आपण पाहता. पाले संघाने टॉस जिंकत असताना पहिल्यांदा फिल्डिंग स्वीकारली आहे. सौरभचा पुढचा बॉल हाफ ट्रॅकर हुक केला बॉलला. वॉट शॉट. आतिशने मात्र बॉलला पडवला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. हुकचा फटका, धावा केल्या बुक. 6 षटकार. टप्प्याचा बॉल जर का तुम्ही डाव्या हाताच्या फलंदाजाला टाकत असाल तर मात्र त्याच्यावरती मोठेच फटके येतील, यातील मात्र शंका नाहीये. छोटा पॅक बडा धमाका, छोटा पॅक बडा धमाका, मिला मौका और चढ़ा छक्का. क्या बात है. कदर आतिश त्यांना आपण पाहता आदरणीय गंपू शेठ, संग्रामबाई, दीपकबाई गरत, विशालजी पाटील, मनोज गरत, निशाभाई, प्रीतम पाटील, मंगेशभाई गरत, उपसरपंच हितेशबाई, साहिल गरत, अश्विन पाटील, पिंट्या घोडा, गणी पावा यांच्या वतीनं मात्र या स्पर्धेला शुभेच्छा आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेचा आनंद घेत असताना फुल लेन बॉल कवचला मारला व्ही सेप मध्ये, डीप मध्ये बॉल चाललाय आणि बघा खराब फिल्डिंग, त्याचा फायदा होईल का. रनआउटची संधी सोमनाथ. डायमंड डक एकही बॉल न फेस करता मैदानाच्या बाहेर चाललाय सोमनाथ. टेन्शन तणाव मैदानाच्या आतमध्ये. टांगा पलटी, घोडे फरार. सोमनाथ बॅक टू द डग आउट. मनकू प्रिया तू सिंदूर. साहिल भाई घरत यांच्याकडून आतिशसाठी प्रत्येक षटकाराला 1000 पारितोषिक आलंय. साहिल भाई घरत यांच्या वतीने हे पारितोषिक आलंय. क्या बात आहे. लेट कट, अप्पर कटचा प्रयत्न, छोटा पॅक, पुन्हा इथं इम्पॅक्ट टाकत असताना बॅकपो पॉइंटला बॉल चाला. एक टप्प्यावरती बीमर +4. नशिबाचा पंजा. 5 धावा. प्रत्येक षटकाराला खरं तर आपण पाहता या ठिकाणी फलंदाज आतिशसाठी साहिल यांच्या वतीने 1000 पारितोषिक आलं. आणि काय बॅटिंग करतोय अफलातून. जबरदस्त परफॉर्मन्स दाखवत असताना हा खेळाडू मैदानामध्ये आपण पाहता आयोजकाच्या भूमिकेमध्ये होते. आता स्वतः खेळाडू आणि एका बाजूला ॲडव्होकेट दीपकबाई गरत, आमचे परम मित्र. नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण त्यांना पाहताय. जबरदस्त मॅच. बॅकफुटला गेले, हाफ ट्रॅकर, हा पंप जॅक स्क्वेअर लेगच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. आतिशचा ब्रँडेड षटकार. आकाश घरत यांच्या वतीने प्रत्येक षटकाराला आतिशला 500, नयन घरत यांच्याकडून सलग 3 षटकाराला तब्बल 2000 पारितोषिक आलंय. आतिशसाठी क्या बात आहे. दमदार खेळाडू आहे.
संधी मिळत नाहीये, संधी निर्माण करावी लागते आपल्या कर्तृत्वाच्या जोरावरती. नाव झालं नाही तरी चालेल, पण काम असं करा की त्या कामाने तुम्हाला ओळखलं पाहिजे. पुन्हा एकदा बॉलला पिक केलाय, मिड विकेटला बॉल गोळीच्या वेगाने चाललाय. आतिश पाटीलचा पहिल्या ओव्हरमध्ये शो. वन्स अगेन 4 चौकार. जबरदस्त बॅटिंग, क्या बात आहे. अफलातून इनिंग साकारतो हा खेळाडू. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 6 मध्ये 21 आल्या. शेवटचा बॉल बाकी आणि टीमची धावसंख्या धावफलकामध्ये 22. वन मॅन शो, वन मॅन आर्मी. आतिश इज ऑन फायर नाव. सौरभला कमबॅक करावं लागेल. आक्रमण चढवलं पहिल्या पॉवर प्ले मध्ये. सौरभच्या पहिल्या षटकामध्ये आतिश करत या फलंदाजाने शेवटचा निर्णायक बॉल फुल लेन टाकला, कव्हर्सला, इनसाइड आउट. कलात्मक फटकेबाजी. पहिल्या ओव्हर मध्ये आतिशची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळू द्या पट्ट्यासाठी. काय बॅटिंग केली आहे, दमदार कमबॅक. कुंजन मात्रे यांच्या वतीने देखील आतिशला सलग 3 बॉल साठी 3 षटकार जर का मारले तर 3000 पारितोषिक आलं. आणि पहिल्याच ओव्हर मध्ये मैदानामध्ये हर्षित सांजलीबंद धाकटी संघाची धावसंख्या धाव फलकावरती 1 गडी बाद 26. और हमारे बाबूबा इधर नाच रहे हैं कमेंट्री बॉक्स में, और बिल्कुल उधर नचा रहे गेंद हमारे बल्लेबाज आतिश. गेंदबाजों को पाले 11 पाले टीम च्या पहिल्या षटकामध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये सौरवला मात्र धुतलंय. खतर आतिशने काय बॅटिंग केली आहे. आता ॲडव्होकेट दीपक घरत स्टार्किंग एंडला आले. कोर्टामध्ये नेहमी आर्ग्युमेंट करत असतात आणि एक जबरदस्त शिक्षित व्यक्तिमत्व आहेत आणि खतर एक जबरदस्त खेळाडू देखील आहेत या ठिकाणी. ॲडव्होकेट दीपक घरत स्टार्किंग एंडला. तर बॉलिंग मार्कमध्ये आले स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी मोरेश्वर मात्रे. कमबॅक करावं लागेल. अनुभवी खेळाडू या संघाच्या बॉलिंग मार्कमध्ये आलेत. पाले 11 पाले टीम कडून सेकंड ओव्हर. मोरेश्वर मात्रे सध्या मैदानामध्ये बॉलिंग ट्रॅकमध्ये आहेत. पहिला बॉल पुन्हा पिक केला, मिड विकेटला फिल्डर आहे त्यांच्या हातात चाललाय. आणि यावेळेला खत आपण पाहताय खत त्या ठिकाणी सिंगल मिळाली. मंगेशबाई घरत उपसरपंच आणि संपूर्ण त्यांचा मित्रपरिवार या सामन्याचा आनंद आपण घेताना पाहताय. स्वतः आदरणीय गंपूशेट त्या ठिकाणी आहेत. आदरणीय संग्रामभाई, दीपकबाई घरत, विशालबाई पाटील, मनोज घरत, निशिकांतबाई घरत, प्रीतम पाटील, मंगेशी घरत उपसरपंच आणि त्यांचे सहकारी हितेशबाई साहिल घरत यांच्या वतीने खरं तर आपण पाहता या ठिकाणी प्रत्येक षटकाराला आतिशसाठी 1000 पारितोषिक आहे. अश्विन पाटील, पिंट्याबाई गौडा, गणी पावा यांच्या वतीने देखील या सामन्याचा आनंद घेतला जातो. त्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि खदर आकाश घरत यांच्या वतीने देखील प्रत्येक षटकाराला 500, त्याचबरोबरने 3 षटकारासाठी देखील पारितोषिक आहे या ठिकाणी आतिश घरतसाठी. वन मॅन आर्मी किती बी समोर येऊ द्या, त्यांना एकटा बस. व्हाईट बॉल नाहीये, खरं डॉट बॉल आलाय. चांगला बॉल टाकला, हलकासा राईज झाला. मला वाटलं बॉल लेग स्टिक सोडून जाईल, पण अतिशय चांगल्या पद्धतीने डाव्या यष्टीवरून निघाला. मोरेश्वर यांचं कमबॅक या षटकामध्ये आपण होताना पाहिला. स्वतः हाताच निराश झाला आतिश, कारण हाफ ट्रॅकर बॉलला कॅपिटलाइज करायचं होतं. संधी होती, एखादा मोठा फटका आला असता कदाचित, पण चेंडू आणि बॅटचा संपर्क नसल्या कारणाने हा डॉट बॉल आपण पाहिला. गोलंदाज मोरेश्वर यांच्या माध्यमातून राऊंड विकेट. पुन्हा एकदा बॉल मिड विकेट मध्ये मारलाय. डीप मध्ये फिल्डर धावत पुढे आले. पहिली सिंगल घेतली, सेकंडचा कॉल. बघता बघता 2 धावा. मूर्ती लहान आणि कीर्तिमान कामगिरी करतो आतिश मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त परफॉर्मन्स, गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं ताळमेळ दाखवत असताना खेळाडू तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळेल. 2 धावा आल्या. धावसंख्या हळूहळू पुढे जाताना आपण पाहता 29, वैयक्तिक 27 वरती खेळतोय आतिश करत हा खेळाडू. अनस्टॉपेबल. 29वा धाव फलकावरती, वैयक्तिक 27. फटका फसलाय आणि मोठा धक्का बसला. अखेरकार विकेट मिळाला फिल्डिंग करणाऱ्या पाले 11 पाले टीमला. खेळाडू बाद झालाय. आतिश एकदा जोरदार टाळ्या उद्या.
27 धावांची इनिंग साकारत हा खेळाडू मैदानाच्या बाहेर चाललाय. दोन षटकार 3 चौकार आपण पाहिले. अतिशयच्या बॅटमध्ये होता आमिष घरत मैदानाकडे चालले चौथ्या क्रमांकावरती. आमिष घरत मैदानाकडे आपण त्यांना दाखल होताना पाहताय. टोटल धावसंख्या आपण जर पाहिली धावफलकावरती आतापर्यंत 29, 29 लॉस ऑफ 2. मोरेश्वरचं कमबॅक. हाफ ट्रॅकर हा पंपचॅक याही वेळा मिड विकेटला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आमिषने दाखवला आसमान मिड विकेटच्या बाहेर उत्तुंग असा षटकार. स्पर्धेमध्ये खरं धाकटीजूचा मेन संघ खेळला तो पराभूत झाला. परंतु जर का हा सामना या संघाने जिंकला तर या मॅच मध्ये जिंकणाऱ्या संघासाठी म्हणजे धाकटीजू संघासाठी 2000 आणि जर का फायनल पर्यंत हा संघ गेला तर 11,111चं पारितोषिक असेल. या ठिकाणी मंगेशबाई घरत उपसरपंच यांच्या वतीने धाकटीजू टीमला डाशिंग उपसरपंच मंगेशबाई घरत यांच्या वतीने पारितोषिक आलंय. जर का हा सामना धाकटीजू संघाने जिंकला तर संघाला 2000 आणि जर का हा संघ बक्षीस पात्र झाला तर 11,111चं पारितोषिक मंगेशबाई घरत यांच्या वतीने मिळेल या टीमला. सेकंड ओव्हर मध्ये मोरेश्वरचं कमबॅक. 2 ओव्हरचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 2 गडी बाद 36. मन जोडी सुमित दादा आणि संदीप दादांचं आपण संगीत ऐकताय. तिसरं पर्व या स्पर्धेचं अप्रतिम असं आयोजन. तर आदरणीय कोपटेगावचे प्रवीण दादा म्हात्रे यांचं आगमन. त्यांना विनंती असेल या मंचावरती आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. आकाश घरत यांच्या वतीने आमिषसाठी पारितोषिक आलं. प्रत्येक षटकाराला 500 रुपये पारितोषिक. आणि आमचे डॅशिंग उपसरपंच मंगेशबाई घरत यांच्या वतीने जर का हा सामना या ठिकाणी हर्षित सांज इलेव्हन धाकटीजू संघाने जिंकला तर तब्बल 2000 आणि जर का हा संघ बक्षीस पात्र झाला तर 11,111 रुपयाचं पारितोषिक मंगेशबाई घरत यांच्या वतीने या टीमला देण्यात येईल. 111 कतर 5 कतर 1चा 11 म्हणजे 11,111 हे पारितोषिक दिलं जाईल. क्षमा असावी या संघाला जर का हा संघ या ठिकाणी बक्षीस पात्र झाला तर हे पारितोषिक आलंय. चला घाई करा प्लीज. पहिल्या फेरीमधला चौथा सामना 2 टीम मध्ये पाले विपक्ष धाकटीजोई. तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कमध्ये आले सुमित म्हात्रे हा खेळाडू फ्रेश बॉलर येथे वापरलाय. तिसऱ्या षटकासाठी पाले देखील उरण पूर्व विभागातील हा संघ आहे आणि एका बाजूला यजमान संघ धाकटीजोई. या 2 टीम मध्ये ही लढत मैदानामध्ये आपण रंगताना पाहत आहे. चांगली लढत. आमिष ऑन स्ट्राईक ज्याच्या बॅटमधून एक षटकार पाहिला तो खेळाडू स्ट्रायकिंग एंडला आहे. आकाशबाई घरत यांच्या वतीने प्रत्येक षटकाराला आमिषसाठी 500 आलेत. खोळातला बॉल खोदून काढलाय. बॉलर्स बॅक ड्राईव्ह लॉंग ऑनला चाललाय. पहिली सिंगल घेतली नकार दिलाय. आमिषने थांबवलं त्या ठिकाणी दीपकला स्ट्रायकिंग एंडला 1 रन इथे मिळेल. 37 37 धावफलकावरती आहेत. सुमित म्हात्रेला आपण पाहता पहिला बॉल सिंगल त्याने खर्च केली. आता पुन्हा स्ट्रायकिंग एंडला आलेत ऍडव्होकेट दीपक घरत वकील आहेत. शासकीय सनद प्राप्त खतर एक वेल एज्युकेटेड उच्च शिक्षित त्या ठिकाणी पाहता ऍडव्होकेट दीपक घरत हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला आहे. धावसंख्या सध्या धावफलकावरती 37. 37 धावा धावफलकावरती आहेत. भरपूर पारितोषिक या खेळाडूंसाठी आलेले आहेत. सुरुवात चांगली करून दिली होती आतिशने. आता इथे मात्र संघाचा डाव सावरवला गेल्या फलंदाजांना डावाला पुढे घेऊन जायचं आहे त्याच मोमेंटने. क्या बात आहे. पाडस स्वीप केला फुल टॉसला. स्क्वेअरलेगकडे फिल्डर आहे त्यांच्या हातामध्ये बॉल चाललाय पण तो फटका लाजवाब होता. मला वाटतं ऍडव्होकेट दीपक घरत यांच्या बॅटमधला हा फटका अतिशय सुंदर होता. बॅकवर्ड स्क्वेअरलेगला डीप मध्ये फिल्डर असता नसता तर हा बॉल निघाला असता.
इतक्या वेगात मारला होता, काय फटका होता, टायमिंग लाजवाब, हँड अँड कॉर्डिनेशन चांगलं होतं. आणि इथे आपण पाहताय खतर डीपमध्ये बॉल पकडला. सरपंच शक्तीबाई म्हात्रे, उपसरपंच मंगेशबाई घरत यांच्या माध्यमातून जेव्हा ग्रुप ग्रामपंचायत प्रीमियर लीग या स्पर्धेचं आयोजन याच मैदानात पार पाडलं तेव्हा प्रेक्षक कमाल कॅसेट 2 व्हीलर बाईक होती प्रेक्षकांना, आणि मला वाटतं कंटवलीच्या प्रेक्षकाला ती बाईक मिळाली होती. त्या स्पर्धेत दमदार आयोजक मंगेशबाई घरत, उपसरपंच यांच्या वतीने पारितोषिक आलंय. जर का दाक्टुजी संघाने हा सामना जिंकला तर तब्बल 2000, आणि जर का हा संघ बक्षीस पात्र झाला तर मात्र 11,111 असं पारितोषिक त्या ठिकाणी दिले जातील या संघाला. सांघिक पारितोषिक सिंगल घेत असताना एंड बदलला, प्रत्येक बॉलवरती सिंगल मिळाली. ही रणनीती चांगली आहे. खतर सिंगल रन देखील तितक्याच महत्वाच्या आहेत. आणि इथे मात्र 39वा धावफलकावरती आपण पाहताय प्रवीण. खतर रायगड जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी प्रीमियर लीग जर कोणती असेल तर तुम्ही आवर्जून सांगेल ग्रुप ग्रामपंचायत प्रीमियर लीग, जी खतर शक्तीबाई आणि मंगेशबाई यांच्या माध्यमातून या मैदानावरती पार पाडण्यात आली. लेग लान्स केला, बॉल गॅप मध्ये निघाला गोळीच्या वेगाने सीमारेषा पार, आणि दीपकचा मात्र ब्रँडेड चौकार, फाईन लेगच्या दिशेने 4 धावा चौकार. त्रेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. खेळाडू बाजूले 2, आणि जबरदस्त बॅटिंग आता दीपक घरत करत असताना मैदानामध्ये फार कमी आपण पाहतो दीपक घरताना बॅटिंग करताना, पण तो आज संधी मिळाली त्या संधी सोनं करत असताना दीपक घरत आपण पाहिलं. जबरदस्त बॅटिंग, पुन्हा स्लो बॉल बॅट अँड पॅडच्या मधून चला विकेट किपर कडे. स्टेप आउट झाले असते तर कदाचित या बॉलला फुलटॉस मध्ये कन्वर्ट करता आलं असतं, आणि जर का पाडस्टूप मारला असता तरी देखील बॉल मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करता आला असता. आणि यावेळेला शेवटचा बॉल 7 धावा पहिल्या 5 मध्ये खर्च केल्या सुमित म्हात्रेने. धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 43. खेळाडू बाजार 2. बॅकफुटला गेले, कटचा प्रयत्न, वाईट बॉल, अतिरिक्त रन. पंचाने जमिनीला हात केले, समांतर हा बॉल आहे अवंतर. मग रिप्ले टेलिकास्ट मध्ये हा बॉल फिंगर रोल केले, बराचसा बाहेर काढला बॉल, वाईड लाईनच्या बाहेर निघाला, त्या कारणाने हा वाईट बॉल पाहायला मिळाला. 1 रन मिळेल 44. जर का या बॉलला षटकार आला तर मात्र 50 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतील. बघूया कसा फटका येतो दीपकच्या बॅटमधून. क्या बात आहे, पिक केला बॉलला, उंची घेत असताना अंतर देखील कापलाय. यस, इट इज अ मॅक्सिमम. ऍडव्होकेट दीपक घरत, ही इज ऑन फायर नाव. षटकार, आणि या षटकाराने शतक कंप्लीट झाले. 50 धावा धावफलकावरती. जबरदस्त मॅच, आणि काय बॅटिंग केली. आम्ही फक्त म्हटलं जर का षटकार आला तर 50 होतील, आणि दीपकने आमचं ऐकलं आणि लगेच त्याने षटकार मारला. ड्रिंक्स इंटरव्हल झाला मैदानामध्ये. आतिश गेला आपल्या खेळाडूंशी संवाद साधतो, कारण त्यांना माहिती आहे हा सामना फार महत्वाचा आहे. कारण ज्या पद्धतीने स्टार्ट मिळालाय, हा स्टार्ट जर का पुढे घेऊन गेले तर नक्कीच एक मोठी धावसंख्या या इनिंग मध्ये कदाचित पाहायला मिळेल. ऍडव्होकेट दीपक घरत आणि त्यांच्या बरोबरीने आमिषला आपण पाहता चांगली बॅटिंग करत असताना. चला नेक्स्ट मॅच साठी आपण इन्व्हाइट करतोय न्यू यंगस्टार वेशवी, त्यांच्या अपोजिटला असेल संघ सचिन स्मृती खंडोबा जासई. दुसऱ्या फेरीमधला हा पहिला सामना असेल. दोन्ही टीमचे कर्णधार टॉसला पण रिपोर्टिंग करा. बघा खरं नेऱ्याच्या मैदानावरती प्रवीण चेंडे गाडून आलेत धाकटीचे सर्व खेळाडू. भेंडीला पण पाहताय दीपक बाई, वेलकम, आपलंही स्वागत. तर यंदा प्रवीण जो बॅटपाच्या संघाच्या वाड्याला तो मागच्या 2 वर्षामध्ये नव्हता. यंदा प्रचंड बॅटपाच्या संघाच्या वाड्याला कधी कधी असतं दीपेश अप अँड डाऊन्स, आणि हा संघ पराभूत होऊन आज इथे पोहोचलाय. आणि याही स्पर्धेमध्ये मला वाटतं ए संघ पराभूत झाला, त्यांना कमी धावसंख्या देखील चेस करता आल्या नव्हत्या. परंतु या मॅच मध्ये ज्या पद्धतीने हे खेळाडू खेळतात, आतिश सोमनाथला संधीच मिळाली नाही, तो बाद जरा निराश झाला होता. परंतु संघाच्या सांघिक कामगिरीवरती सोमनाथ प्रचंड खुश आहे, कारण त्यांना माहिती आहे जरी मी बाद झालो असलं तरी संघाची सांघिक कामगिरी आतापर्यंत उत्तम राहिली. 50वा धावफलकावरती आहेत. आता शेवटचे 2 षटक. बॉलिंग मार्क मध्ये गोलंदाज झालाय 4थ्या षटकामध्ये 4th ओव्हर साठी निलेश म्हात्रे. पाले 11 पाले संघाचा खेळाडू निलेश या षटकामध्ये 4थ्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती आलाय. चला थोडी घाई करा,
जासई आणि वेशवी दोन्ही संघाचे कर्णधार. चला आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. जासई आणि वेशवी. धाकटीचुई म्हटलं की रोहित गुरुनाथ घरत, रोहित शशिकांत घरत, सूरज असतील, दीपेश असतील, सर्व एक गुणवान खेळाडू. अंकेशला आपण पाहताय, आदेश असतील. खरंच प्रत्येकाचा मी आवर्जून उल्लेख करेन. दमदार परफॉर्मन्स देणारे खेळाडू या संघामध्ये आहेत. पण यावेळेला आपण पाहताय आपल्या गावातील आणखीन एक नवोदित संघ हर्षितन सांज इलेव्हन धाकटीचुई. काय कामगिरी झाली. चला थोडं स्पीडअप करा प्लीज. फिल्डिंग टीमला सूचना असेल, आयोजकांच्या वतीने थोडी घाई करा. अंतिम 2 षटकांचा खेळ बाकी. निलेश बॉलिंग मार्कवर आले. लास्ट विकेट आपण पाहिला आतिशचा. समोर स्टॅकिंग एंडला अमिश करत जो 4 मध्ये 9 वरती खेळतो. एका बाजूला दीपक गरत ऍडव्होकेट 5-12. इनिंग संपली का म्हटलं की टॉस कडे जाणार, त्यामुळे पहिला ऑफिशियल कॉलम त्यांना दिलाय. हाफ ट्रॅकर, व्हॉट अ शॉट. पिक केलाय बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. पूल पॉवरफुल, सक्सेसफुल अँड वंडरफुल षटकार. दीपेश बघा काय खेळतात हे खेळाडू बघा. आणि सेलिब्रेशन सर्व डगआउट मध्ये. डगआउट समोर डान्स चालू आहे. वाटतं योगेश पण आहे का तिकडे. 56 धावा आल्या धावफलकावरती. वेशवी संघाचा कर्णधार अवेलेबल झाला. जासईच्या कॅप्टनला विनंती असेल, इनिंग संपल्यानंतर आपण लगेच टॉसकडे जाणार आहोत. पुढच्या मॅचकडे दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना त्या ठिकाणी खेळला जाईल. डीजे श्री प्रशांत हे देखील आमच्यासोबत जॉईन जाईल. काय सेलिब्रेशन चाललंय बघा. धाकटीचूच्या पाठीराखे आनंद व्यक्त करत असताना षटकाराने मात्र भव्य स्वागत केलंय. या ठिकाणी गोलंदाज निलेश म्हात्रेचं, फलंदाज मनीष करतने. प्रत्येक षटकाराला आकाश गरज यांच्या वतीने 500 रुपये पारितोषिक आहे. पुन्हा हा ट्रॅकर आडव्या बॅटने केलाय प्रहार. बॉल गेलाय बाउंड्रीच्या पलीकडे, सीमारेषा पार. आणि इथे मात्र आलाय मनीषच्या बॅटमधून आणखी एक खणखणीत चौकार. बघा तर टप्प्याची वाट पाहिली फिल्डरने आणि वाट लागली आणि तिथे मात्र चौकार आलेला आहे. बॅटिंग करताना मनीषच्या बॅटमधून जबरदस्त कामगिरी. तर आपण या ठिकाणी पाहिला धावांची गती प्रचंड वाढत चालली आणि त्याचबरोबर आपण पाहता धावसंख्येमध्ये बदल 61. पुन्हा एकदा लॉफ्ट केला बॉलला डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट. अजून एक धमाका षटकार. जबरदस्त बॅटिंग, अफलातून बॅटिंग आपण पाहता मैदानामध्ये. जणू काही हायलाइटच सुरू आहे क्रीडांगणाच्या आतमध्ये. अशी बॅटिंग साकारतो त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता. खेळाडू मनीष अप्रतिम फटकेबाजी. वन्स अगेन फुल लेन बॉल. याही वेळेला फलंदाजाला बीट करतो, पण मागच्या बॉल मध्ये 2 षटकार 1 चौकार आपण पाहिला. त्यानंतर गोलंदाजचं कमबॅक होताना आपण पाहिलं. टॉस केला बॉलला आणि इथे मात्र बॉल निघालाय त्या ठिकाणी विकेट किपरच्या दिशेने. कोणत्याही प्रकारचे रन नसणार आहे. ग्रेट कमबॅक. लेट पण थेट कमबॅक करत असताना त्या ठिकाणी मैदानामध्ये गोलंदाज निलेश म्हात्रे यांना आपण पाहताय. कमबॅक गरजेचं आहे आणि कमबॅक करत असताना हा खेळाडू याही वेळेला स्लॉट मध्ये जागेवरून स्टँड अँड डिलिव्हर्ड. हलकासा स्टेप आउट झाला. रोशन, मैदानावरती असं वाटतंय की ऋषभ पंत आला की काय. षटकार ठोक डीजे.
मंगेश भाईची फरमाईश आपण या ठिकाणी ऐकलं. चला या ठिकाणी आपण टॉस करूया. न्यू यंगस्टर तो म्हणजेच वेशवी आणि त्यांना फाईट करेल खंडोबा जासई दोन्ही कॅप्टन या. अफलातून बॅटिंग रिषभ पंतच मैदानामध्ये आहे. त्याच्या बरोबरीने मला वाटतं संजू सॅमसन आहे, ॲडव्होकेट दीपक गरत, तो देखील आक्रमक झालाय आणि त्यांच्याही बॅटमधून आपण धावा येताना पाहिल्या. आतापर्यंत दीपकने आपल्या संघासाठी 5-12 तर एका बाजूला 10 बॉल 31 इनिंग साकारली आणि लास्ट ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज झालाय पाले संघाचा भावेश मात्रे हा खेळाडू. दीपक गरतने कालच्या खरं चारही रात्रीमध्ये प्रत्येक समालोचकांना त्यांच्या माध्यमातून आपण पारितोषिक घेताना पाहिलं. आजचा दिवस खरं आपणा सर्वांसाठी अतिशय दुःखद दिवस राहील. राजे शंभूराजे यांचा बलिदान दिवस म्हणून या दिवसाला साजरं केलं जातं. नक्कीच हा सामना संपल्यानंतर आपण 2 मिनिटं श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. कारण श्री छत्रपती शिवाजी महाराज या ट्रॉफीचं आयोजन आणि शंभूराजांचा आजचा बलिदान दिवस, त्यामुळे अतिशय अविस्मरणीय दिवस राहील. पुन्हा चौकार, वेलकम बाउंड्री 4. पटलाना भाई माझा जेलमधून सुटला. अरे जेलमधून सुटण्याच्या आधी भाईला बर्फाची लादी विचरा, भाईला सजबोल पट्टा विचरा. खाली ठेवून बर्फाची लादी साहेब हानत्याला आतमध्ये. वकील आतमध्ये आहेत बघा संजू सॅमसन. पुन्हा एकदा हुकचा प्रयत्न आहे त्या ठिकाणी ॲडव्होकेट दीपक गरत यांच्या माध्यमातून. आणि याही वेळेला आपण पाहताय का तर मागे मारता प्रयत्न, परंतु 1+1 वाईट बॉलचा इशारा पंचांकडून आला, त्यामुळे 2 धाबा इथे ऍड होतील. एक ॲडव्होकेट दीपक गरत मैदानावरती फलंदाजी करतायत, दुसरे इथे मजा घेत आहेत आणि पुढच्या वर्षी अस्मित भाई आणि त्यांचे दोनाचे 4 पाहायला मिळतील रोशन आपल्याला लवकरच. तर आपण पाहताय नवीन इनिंगला सुरुवात करणार दोघेही, अश्वित आणि दीपक दोघे ॲडव्होकेट आहेत. आणि कदर बॅटिंग चांगली केली, विकेट हवा फिल्डिंग टीमला. 79 धावा आतापर्यंत धावफलकावरती, अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. पाले 11 पाले संघासमोर मात्र आता आक्रमक बॅटिंग त्या ठिकाणी करत असताना ह्या इनिंग नंतर आपण 2 मिनिटं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. प्रवीण, आजचा दिवस शंभूराजे बलिदान दिन म्हणून या दिवसाला महत्व राहिलं. आता पुन्हा एकदा आक्रमक फटका, बॉल चालला बाउंड्रीच्या पलीकडे. लास्ट ओव्हर मध्ये मनीष सबलास षटकार. बॉल मध्ये 37 धावांचं योगदान दिलं आमिषने. एकदा जोरदार टाळ्या होत्या आमिषसाठी. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. अप्रतिम इनिंग साकारत असताना यावेळेला प्लेड ऑन शॉर्ट बट स्वीट इनिंग साकारले. 12 मध्ये 37 केल्या मनीषने. बॅटिंग आवडली असं तर एकदा जोरदार टाळ्या होत्या या खेळाडूसाठी. 12 बॉल 37 धावा. ऑन फायर शुभ्या भाई त्या ठिकाणी सायकलवरती मला वाटतं खतर वॉक करता डोंगरेपाडचे जावं आहेत. MIDC किंग सध्या मात्र या ठिकाणी फेरफटका मारत असताना खतर हिंदवी स्वराज्याचे धाकले धनी शंभूराजे यांना आपण नक्कीच त्रिवार अभिवादन आजच्या या दिवसामध्ये करूया. अतिशय हा दुःखद दिवस आहे. नवीन पॅटर मैदानाकडे आदित्य जोशी हा देखील एक स्फोटक खेळाडू आहे आणि स्टॅकिंग यांना विकेट मिळाला भावेशला. कमबॅक त्याने केलंय. फुल लेन टाकल्या, खोदून काढला बॉलला. पुन्हा एकदा डिपेक्सचा कव्हरला फिल्डर आहेत. लेझी फिल्डिंग, नशिबाची साथ. बाउंड बॉल चालला बॉलच्या पलीकडे, सीमा पार. 4 चौकार.
स्पर्धेतला हायएस्ट स्कोर केलाय हर्षित आणि सांज इलेव्हन धाकटीजू संघाने 89. एकदा जोरदार डाव त्या टीम साठी. टुर्नामेंट मधला खतर हा शेवटचा सामना असेल प्रत्येक शेड्यूल मधला आणि इथे मात्र रनआउटची संधी. विकेट गमावलाय बॅटिंग टीमने. आता लास्ट बॉल बाकी आहे. यानंतर आपण टॉस करणार आहोत आणि त्यानंतर सर्वांना आपण खतर या विनंती करूया भावपूर्ण आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. रोशन मैदान के अंदर हेमंत बादल आने से पहले बिजलियां कड़ान तूफान मंडाने लगते हैं. ऐसा बल्लेबाज बादल आने वाला नहीं है प्रवीण क्योंकि लॉन्च स्ट्राइक पे एंड पे रहेंगे. लास्ट बॉल है 89 89 धावा. चला टॉसला दोन्ही कॅप्टन या जासई आणि एका बाजूला वैश्वी. 14 मे 1657 हा दिवस आपण जर पाहिला फार महत्वाचा राहिला आणि यावेळेला देखील आपण पाहता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. जन्मदिन राहिला खतर राजांचा परंतु आजचा दिवस हा खतर अतिशय दुःखद राहिला. बलिदान दिन म्हणून साजरा केला जातो आणि खतर धावा आल्या पहिल्या सत्रात समाप्तीनंतर तब्बल 91 5 ओव्हरमध्ये 91 आल्या. प्रवीण आपण टॉस करून घ्या लगेच. सर्वांना विनंती करू आपण भावपूर्ण श्रद्धांजली इथे अर्पण करणार आहोत. अभिवादन करणार आहोत या ठिकाणी महाराजांना. चला सर्वांना विनंती असेल प्रेक्षक खेळाडू मान्यवर आपण सर्वांनी उभं राहायचं आहे. खतर छत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफी परंतु आजचा दिवस आपण जर पाहिला तर या ठिकाणी बलिदान दिन म्हणून साजरा केला जातोय. त्यामुळे सर्व प्रेक्षकांना विनंती असेल आपण महाराजांच्या प्रति आदर करूया आणि सर्वांनी 2 मिनिटं फक्त उभं राहायचं. मी प्रत्येकाला विनंती करेल या ठिकाणी आमच्या सर्व खेळाडूंना प्रेक्षकांना मान्यवरांना सर्व आमच्या कॉमेंट्री बॉक्स पॅनलला खरतर पाहुणी शौर्य तुझ्या पुढे मृत्यू नतमस्तक झाला. स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभू अमर झाला. छत्रपती संभाजी महाराजांना बलिदान दिनी विनम्र अभिवादन. स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे महापराक्रमी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना आज या बलिदान दिनी आपण सर्वजण उभे राहून आदरांजली अर्पण करणार आहोत अभिवादन करणार आहोत. त्यामुळे सर्वांना पुन्हा एकदा विनंती असेल आपण उभे राहायचं आहे. चला स्वराज्याचे धाकले धनी खरतर शंभूराजा आपण बालेसंघ मैदानामध्ये थांबा कारण ही स्पर्धा आपण जर पाहिली छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने स्पर्धा 3रं पर्व आहे आणि आपण आता स्वराज्याचे धाकले धनी शंभूराजांना या ठिकाणी या बलिदान दिनी आदरांजली अर्पण करणार आहोत अभिवादन करणार आहोत. परेड सावधान. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. तर टॉस करूया आपण दोन्ही टीम मध्ये. मी ऍडव्होकेट अस्मित गरज साहेब यावा. दोनाचे 4 हात पाहणार मित्रांनो. यंग अँड डायनामाइट आपला शुभ असते. आपण टॉस करूया 4 ओव्हरची मॅच. कॅप्टन या खंडोबा जासई आणि न्यू यंगस्टर वैश्वी. कॅप्टन या बाबा. अस्मित ऍडव्होकेट अस्मित घरत साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. टॉस का बॉस. 4 ओव्हरची मॅच. हेड सीसी कॉल न्यू यंगस्टर वैश्वी. यस वैश्वी संघ टॉस जिंकलाय. निर्णय क्षेत्ररक्षण करू. बेस्ट ऑफ लक. शुभेच्छा असतील दोन्ही टीमला खूप खूप शुभेच्छा. टॉस जिंकला वैश्वीनं. निर्णय घेतला सुमित याने फिल्डिंग करण्याचा आणि बॅटिंग करायचे ते म्हणजेच खंडोबा जासई टीमला. जाऊया पुढचा आवाज ऐकण्यासाठी. महाराष्ट्राच्या टेन्शन वरची मात्रा असं महाराष्ट्राची हास्य जत्रा समालोचक नवी मुंबई कराव्याचा दमदार आवाज आता टका 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 दशरथ सर यांच्याकडे जाऊया. तत्पूर्वी शृंगार होता संस्कारांचा अंगार होता हिंदवी स्वराज्याचा शत्रूही नतमस्तक होई जिथे असा पुत्र होता माझ्या छत्रपती शिवरायांचा. छत्रपती संभाजी महाराजांना बलिदान दिनी कोटी कोटी अभिवादन. जाऊया डीजे यांच्याकडे. धाकले धनी शंभूराजी यांचं संगीत ऐकलं. बघा ड्रेस कोड मध्ये नव्हता मला तर वाटतंय धाकटीजुई संघाचा 12वा खेळाडू. त्याच्यामुळे समोरच्या पाली टीमचा ऑब्जेक्शन आहे. ऍक्सेप्ट आहे तुम्हाला 2 धावेची पेनल्टी.
ऍक्सेप्ट आहे ना? नाही नाही बरोबर द्यायला पाहिजे. आहे, रूल चल. रूल इज रूल. नाही नाही जरी घरचा असला तरी लाड नाहीत. चला किती 92 ना टार्गेट किती 92. चला याच्यानंतर दुसऱ्या फेरीत पहिला सामना 4 षटकांचा असेल. एकीकडे जासई आणि त्यांच्या विरोधात नाही पाले आता चालू आहे. पुढची मॅच सांगते वेशवी. चला शक्ती शेठ म्हात्रे आणि मंगेजी घरत येवन जोडी. प्रीमियर लीगचे दमदार आयोजन त्यावेळी रंगारंग. सुमित पाटील कोणीतरी हाती घेतली. तर प्रकाश पाटील सुनील पाटील यांच्याकडून कोणीही विकेट हॅट्रिक घेतली 3000चा कॅश प्राइज. यस कॅश आहे की जीपे आहे? नाही ते सांग रोकडा जाणार इथे काय जीपे नाही. रात्री जीपे चालत नाही सर्व्हर डाऊन असतो. चला टार्गेट किती 92. 2 धावांची पेनल्टी म्हणजे 91. 90 ना. यस सुमितसाठी 5000. क्या बात आहे. कृष्णा मोकल मामा यांच्याकडून. हा नंतर आम्ही त्याचा हिसाब किताब नंतर होईल. यस सुरुवात 2 पासून करण्यात येईल. बघूया. चला धाकटी जुई संघाने मात्र आज करामत केली. आमच्या वकील साहेबांनी मात्र काय जबरदस्त असे कोर्टामध्ये बस असे कैफियत युक्तिवाद. प्रवीण काय का म्हणणार. वकील साहेबांचा युक्तिवाद मात्र जबरदस्त होता. 50 धावांची झुंजार इनिंग. चला समाधान बॉलिंग मार्क होता. या षटक क्रमांक पहिलं प्रगती पदावर पहिला जोडा मैदानामध्ये तैनात. पाले आणि आयोजन यजमान विरुद्ध पाहुणे. पहिला चेंडू तयार. समाधान. हो हो चांगला चेंडू. पुन्हा एकदा चांगला फटका दमदार स्ट्रोक. 1 धाव मिळेल. पुन्हा एकदा चांगले फिल्डिंग. हो हो खरं म्हणजे पहिल्या चेंडूपासून आक्रमण करावं लागेल. अटॅक करावा लागेल. टार्गेट भरपूर आहे. येवन जोडी पुरस्कृत राजे छत्रपती चषक शिवाजी महाराज. चला ज्यांना कोणा पैसे आले ते रोखीत घेऊन या प्लीज. नो जीपे इज नॉट अलाउड. टोटली बायकॉट. ना पैसे जमा करा इथं प्लीज. हा नाही ते देतील हो. नाही स्कोरर आमच्या गावाने आहेत. हे आमचेच आहेत. हो 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 पुन्हा एकदा चांगला चेंडू. अप्रतिम डिलिव्हरी मिस्टर समाधान. नाही नाही ताबा. जाऊ द्या दामा दाम. नाही मी आहे ना मग. जबरदस्त चेंडू. अप्रतिम डिलिव्हरी. अफलातून बॉलिंग अटॅक फ्रॉम समाधान. राईट आर्म रागून द विकेट. आपली स्पर्धा आहे. आपल्या गावची स्पर्धा आहे. यवन जोडी संदीप शेट आणि त्यांच्या समेत आपण या ठिकाणी पाहू शकाल. 888-2 आणि 888-3. यस अतिशय कमी वयात एक जबरदस्त उत्तुंग भरारी घेणारे व्यवसाय क्षेत्रातील नामवंत आमचे उद्योगभूषण उद्योग प्रतिनिधी आदरणीय आमचे. आणि हा यस पुन्हा एकदा नो यस फॉलोथ्रू मध्ये गॅदर केलाय. काय बॉलिंग अटॅक बघूया. 1च धाव. 25 मध्ये 91 धावांची गरज. राहिला शेवटचा बॉल मिस्टर समाधान. बघा छोटी जुईचा टायगर प्रकाश शेट यांना पाहतो. प्रकाश शेट बक्षिसांचा वर्षाव करणारा बेतात बादशाह म्हणून ज्यांची ओळख
प्रकाश शेठ आपलं आम्ही सरचे स्वागत करतो. येस येस आणि धाकटी जुईचा दुसरा अंबानी शॉट राईट आर्म राऊंड द फिगर ब्लाइंड स्ट्रोक चेंडू हवेमध्ये असेल आणि हा झेल झाला ड्रॉप. दरम्यान 2 धावा मिळतील. संघाची धावसंख्या 3 वर आणि पहिलं षटक पेनल्टी पकडून 5 म्हणजे ऍड केल्या. बघा तुम्हाला विनंती करतो पालेवाले तुमच्या धावा 2 आम्ही ऍड केल्या. तुमचा टोटल 3 स्कोर +2 म्हणजे तुमचा पेनल्टीचा विषय या ठिकाणी तुमचा संपुष्टात झाला. बघूया आणि आता मात्र समीकरण 24 मध्ये जिंकण्यासाठी पाहिजे म्हटते 86 बरोबर ना 87 ना टार्गेट किती 92चं होतं. यस बघा याच दरम्यान आपण पाहू शकाल माजी सरपंच मंगेश शेठ घरात आणि गंपू शेठ यांच्या वतीनं सर्व समालोचकांसाठी 200 रुपयाचं पारितोषिक गेला Yes, क्या बात आणि है, गंपू शेठ yes. आपलं सहर्ष स्वागत. यस आहे सगळे आहेत बाबा. पैसे म्हटले की सगळे हजर होणार. डोंट वरी पैसा आहे शेवटी तो मेलेला माणूस उठल पैसे म्हटलं की हा बघा चला, नवीन मंगेश शेठ गोलंदाज. घरात आणि त्यांच्या समवेत गंपू शेठ यांच्या वतीनं 4 समालोचकांसाठी इथे 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. Yes, धन्यवाद. मंगेश शेठ आणि गंपू शेठ आपलं सहर्ष यस स्वागत. म्हणणं यस मंडळ आभारी आहे. बघूया बॉलिंग मार्क मध्ये तयार 87 धावांची गरज. अमिश यस बॉलिंग मार्क वर तयार आणि हा यस पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. टायमिंग शुड बी एक्सलंट. भन्नाट बर्गा सुसाट बसका असा अटॅक करावा लागेल. संघाची धावसंख्या झाली 11 वर 11 रन्स. बिनबाद 1100 दमदार सलामी. बॅट्समन अमिश बॉलर अमिश आणि गोलंदाजाचा सुमित म्हात्रे. दमदार टायमिंग. यस मगर मगर बोलतो. तर सन्मान्य अविनाश पाटील साहेब वेशवी आपण यावा. आपले संदीपभाई वाट पाहत आहेत. अविनाश पाटील साहेब वेशवी. काय जबरदस्त चेंडू अप्रतिम डिलिव्हरी. धाकटी जुईकरांचं हे घरचं मैदान आहे. त्यांना माहिती आहे राम मंदिर कुठे ना बाबरी कुठं आहे. त्याच्यामुळे संपूर्ण अभ्यास आहे. 365 दिवस इकडे असतात तल टोकून. हो हा उत्साह अष्टम बॅकवर्डला गेला. पुन्हा त्या चांगलं टायमिंग चेंडू गेला सीमा रेषे बाहेर. येस येस इट्स गॉन. तर आमचे विशाल घरात शिवसैनिक हे देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत. मंगेश शेठ आणि त्यांच्या समेत आपण या ठिकाणी पाहू शकाल. या ठिकाणी दमदार योगदान या अविनाश शेठ पाटील साहेब वेशवी या व्यासपीठावरती. गंपू शेठ मंगेश शेठ आणि आमचे प्रसाद भाई यावं. आपल्याला एवन जोडी आपल्या इथे आमंत्रित यावं. धावा झाल्या 15 वर दमदार सलामी. एकही विकेट नाही पण स्कोर अजून दाबून ठेवलाय. पुन्हा एकदा यस सेंडो खोदून काढलाय. आणखीन एक दमदार सिक्सर. जे भैया टार्गेट दाबून ठेवलं होतं समाधानने आणि याच्यावर मात्र हल्ला. 21 धावा 21 रन्स. बघा पुन्हा एकदा आक्रमण. बॅट्समन सुमित आणि प्रथमेश पण सुमित मात्र अटॅक करतोय. 17 धावा झाल्यात. दमदार बॅटिंग यथेच्छ मनसोक्त मनमुराद फटकेबाजी. धावा 21 फनन बेनबाद 21 अशी दमदार सलामी. विद्यमान आयोजक विरुद्ध पाहुणे आणि हा येस फुलटा चेंडू. पुन्हा एकदा चांगला फटका. चेंडू गेला या ठिकाणी. फक्त 1 धाव मिळेल. पुन्हा एकदा फंबलिंग झाला तिथे 2 धावा. ये दीपक ॲडव्होकेट येस मगाशी त्यांनी युक्तिवेगात चांगला केला होता. अतिशय दमदार बॅटिंग केली दीपक घरत साहेबांनी. संघाची धावसंख्या 23 रन्स. धावा मात्र फार कठीण असतील. भरपूर टार्गेट आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. चेंडू हवेमध्ये परंतु पुढ्यात पडला चेंडू. अतिशय चांगली डिलिव्हरी. संघाची धावसंख्या 24 आणि षटक क्रमांक दुसरं संपला ना. येस म्हणजे टोटल 12 धावांचं इक्वेशन. पहिल्या षटकात चांगली गोलंदाजी. फक्त 3 धावा दिल्या होत्या. 2 धावा त्याच्यात वाढवून म्हणजे पेनल्टी टाकली आणि उर्वरित चेंडू आणि जिंकण्यासाठी म्हणजे जवळजवळ 18 चेंडू मध्ये 68 धावांची
येस आंबे कितीही दाबा ते काय भोंगा आहे तो भोंगा की एसटीचा भोंगा बघा कितीही दाबतो ड्रायव्हर हाय फरक. चला धावाने जिंकण्यासाठी 68 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी उर्वरित 18 बॉल मध्ये. चला नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क तयार वेशवी आणि सुमित पाटील. येस हॅट्रिक 3,500 रोख कॅश. एवन सोडी यांच्या वतीनं गोलंदाजासाठी सुमित भाई आणि त्यांच्या समेत आमचे संदीप भाई एवन जोडी यांच्या वतीनं 882 333 सरकार विकेट हॅट्रिक साठी 5,000 रुपयाचं पारितोषिक गोलंदाजाला. येस आणि ही पहिल्या सर्वात बोली आणि हा येस पहिली विकेट झेल झाला ड्रॉप. 3 तिगाडा काम बिगाडा अतिशय खराब फिल्डिंग टकला दो अवसंगत की विश्वासघात की विघ्न संतोषी गांडू फिल्डिंग. बघा साधा जेल होता सोपा जेल होता एखादा आदिवासी असताना तरी घेतला असता पण तू त्यांना जमलं नाही कारण टार्गेट भरपूर आहे ना. चला 17 मध्ये 67 या 17-67 आणि हा यस पुन्हा आणखीन एक मौका जे आला याने काय ऋषीमुनी शाप दिले का काय एकही झेल मिळणार नाही. नशीब धावा जास्त आहे ना नाही तर अंगावर आली असतं मग हॅट्रिकला असता 5,000 हो 2 मध्ये 2 गेले हॅट्रिकवर असता. हे देखो हो हो चांगली डिलिव्हरी सोमनाथ म्हात्रे एक धाव मिळेल संघाची धाव संख्या झाली 27. 27 एनआर पॅनल यांची ही दमदार कामगिरी अतिशय चांगला अंपायरिंग. कारण उरण तालुक्याच्या क्रिकेटमध्ये फार फॉरवर्ड पंचांना कुठल्याही प्रकारचं ऑब्जेक्शन रेज करत नाही. धाव संख्या 27 15 मध्ये पाहिजे 65 बघा फासला किती 50 आहे. आणि हा यस पुन्हा एकदा यस फक्त एक धाव मिळेल चांगली फिल्डिंग राहिले 14 आणि 64. 14 मध्ये 64 धावांची गरज अतिशय कठीण आव्हान मुश्किल अशक्य प्राय अवघड अवजड डोई जड आव्हान बोजड आव्हान. बोर्डिंग मार्क तयार नेक्स्ट डिलिव्हरी वाईट डिलिव्हरी यस स्वैर मारा दिशाहीन मारा. तर बघा विद्यमान उपसरपंच सन्माननीय मंगेश शेठ पाटील त्यांच्या मंगेश शेठ घरात प्रसाद शेठ पाटील गंपू शेठ आणि त्यांच्या समवेत संग्राम शेठ घरात तिन्ही मान्यवरांना विनंती करतो यावा अम्मार अकबर अँथोनी आमचे मंगेश शेठ गंपू शेठ आणि संग्राम शेठ यावा एवन जोडी आपल्याला इथे आमंत्रित करत आहे. आणि मिळते 4 धावा यस. और आशिक गंपू शेठ संग्राम शेठ आणि मंगेश शेठ घरात. हो हो येस जबरदस्त टायमिंग 6 रन.
करी चले नाम हूँ मैं बीच के जब सिंघम नाही खल निग्रह या पोलिसांना बघितलं की आम्हाला बर्फाची लादी आणि टायर आठवतो. साला उपाशी मरम पण चोऱ्या नको. शेवटचं षटक प्रगती पथावर 45 धावांनी कर मस्कर नाही करत खरोखर. बर्फाची लादी बघितली ना भैयाकडे तरी बघितली. 6 मध्ये 45 धावांची गरज. अंतिम आखेचं निर्वाणीचं फायनल. जर हेमंत या गोलंदाजाने विकेट हॅट्रिक संपादन केली तर 11,111 रुपयाचं पारितोषिक यौवन जोडी सुमितबाई संदीपबाई यांच्या वतीनं. आणि जर विकेट हॅट्रिक तुम्ही घेतली नाही तर तुला उलटे 5,555 द्यावे लागतील. तर साहेब विचारतात कालचा डान्सर कुठे आहे कुमार, तो आज नाही आला. 5 मध्ये 45 आणि हा यश पुन्हा उत्तुंग फटका. दमदार स्ट्रोक, दमदार ड्राईव्ह, नेत्र देशपांडे आणखीन एक विस्फोटक फलंदाज. धावा झाल्या 60. चांगलं चेसिंग केली होती बघूया. 32 धावांची गरज. 4 मध्ये 32 येणार. काय जबरदस्त बॅटिंग केली. 92 धावा असताना देखील धाकट्या जुई संघाला घाम फोडलाय. तर सुमित मात्रे प्रथमेश बघा जिंकण्या बघा. 2 धावांची फक्त गरज आहे 50 साठी. आणि वकील साहेबांची खरं म्हणजे खेळी. काय तर सन्मान्य कौशल मात्रे पाले अच्छा त्यांचं हार्दिक स्वागत. ज्याला पिणाऱ्यांचं पण हार्दिक स्वागत. काय चाललंय एक एक ऑफर येतात आणि स्टेजवर साहेब बसलेत. ज्याला भयाकडे बर्फ बघितला रे भीती वाटते आम्हाला, तर साहेब बघितल्यानंतर काय म्हणणार. बघा ताकदीजुई संघासाठी आमचे प्रकाश भाई आणि त्यांच्या समवेत कृष्णा शेठ मोकल आणि प्रकाशबाई पाटील यांच्या वतीनं शुभेच्छा आल्यात. आणि काय जबरदस्त गोलंदाजी केली 3 मध्ये 32 त्यांच्या सुपुत्रानं. आणि हा यश राहिले 2 बॉल फक्त एनिमेन. बघा काही म्हणा बघूया, परंतु दमदार पाले संघानं जबरदस्त उत्तर दिलंय. 92 धावा असताना देखील एक जबरदस्त यशस्वी झुंज दिली होती. परंतु 2 मध्ये 31 रन्स. आणि हा यश पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. आणि हा झेलबाद यश राहिला शेवटचा बॉल. 1 बॉल टू गो. आणि जिंकण्यासाठी आणि धाकटी जुई संघाचा फार मोठा विजय. टॉस जिंकला ना, निर्णय सांगा. चला शेवटचा बॉल, लास्ट डिलिव्हरी 31 रन. जशी ही मॅच संपेल आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्या. आणि बघा इथे प्रकाश भाई आणि आमचे मोकलबाई यांच्या वतीनं शुभेच्छा आल्या. धाकटी संघाला अभिनंदन. चला सामना finish. संघाचा हा दमदार विजय. पहिली व्हिक्टरी पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. आणि या सामन्याचा हिरो अर्थातच आमचे वकील अमिश गरत त्यांना देत आहे.